Hello friends, this is Siri. Welcome to our channel BCS with Siri, and it's our second video on YouTube. In first video, we have discussed about algorithm, flowchart, pseudocode in very simple language with examples, and also discuss about problem solving in detail. Now here it is the second part for you. In this video, we are going to see programming languages as tools and their types in detail, and what is compiler and interpreter, mainly the compilation process, and what is linker, loader, testing, test case, types of errors, and what are programming paradigms and good programming practices. So friends, now without wasting your time, let's just start it. प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस ॲज टूल्स. आता हे असं का म्हटलं आहे ते आधी समजून घेऊ. आपला कम्प्युटर ही एक मशीन आहे. त्यात अनेक ॲप्लिकेशन्स आहेत जे आपण वेगळ्या वेगळ्या कारणासाठी यूज करतो. त्या ॲप्सचे फंक्शन्स वेगळे वेगळे आहेत. ते ॲप्स हे एका काळापासून मानवानेच बनवलेले आहेत. समजा तुमचा कॅल्क्युलेटर आहे, तो जसं फंक्शन करतो तो स्वतःहून करत नाही, तर माणसाने त्याला कमांड्स आणि इन्फॉर्मेशन देऊन बनवलं आहे. पण ते बनवण्यासाठी आपण त्याला मराठी किंवा इंग्लिशमध्ये सांगितलेलं नाही आहे की हे तुझं फंक्शन आहे आणि तुला असं वर्क करायचं आहे. तसं शक्यच नाही, कारण कम्प्युटरला आपली भाषा समजत नाही. त्यासाठी स्पेशली कम्प्युटरसोबत कम्युनिकेट करण्यासाठी कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप केल्या आहेत. त्यांनाच आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस म्हणतो. म्हणून इथे म्हटलं आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस ॲज टूल्स फॉर कम्युनिकेटिंग विथ द कम्प्युटर्स. सो फ्रेंड्स, कम्प्युटर लँग्वेजेसचे बेसिकली 2 टाईप्स पडतात. फर्स्ट इज लो लेवल लँग्वेज अँड सेकंड इज हाय लेवल लँग्वेज. लो लेवल लँग्वेजेस ह्या 1930s किंवा 1940s ह्या पिरियडमध्ये बनवल्या गेल्यात. त्याचे टाईप्स परत पडतात, सब टाईप्स. मशीन लँग्वेज विच इज इन बायनरी फॉर्मॅट अँड असेंब्ली लँग्वेज विच इज इन सिम्बॉलिक फॉर्मॅट. तर लो लेवल लँग्वेजेस आहेत त्या अर्लिएस्ट लँग्वेजेस आहेत, आणि हाय लेवल लँग्वेजेस त्या का बनवल्यात, तर लो लेवल लँग्वेजेसमध्ये जे लिमिटेशन्स येत होते ते ओव्हरकम करण्यासाठी आपण हाय लेवल लँग्वेजेस ह्या बनवल्या गेल्यात. तर हाय लेवल लँग्वेजेस म्हणजे आत्ता प्रेझेंट सिच्युएशनला आपण ज्या लँग्वेज वापरतो, जसं की जावा, पास्कल, C++, ह्या हाय लेवल लँग्वेजेस आहेत. लो लेवल लँग्वेजेसमध्ये काय होतं, तर त्या बायनरी फॉर्मॅटमध्ये होत्या आणि सिम्बॉलिक फॉर्मॅटमध्येही होत्या, पण त्या पोर्टेबल नव्हत्या. नॉट पोर्टेबल मीन्स एका मशीनसाठी राईट केला गेलेला प्रोग्रॅम आपण दुसऱ्या मशीनवर एक्झिक्यूट करू शकत नव्हतो. सो त्या हार्डवेअर डिपेंडंट होत्या. ते ओव्हरकम करून आपण हाय लेवल लँग्वेजमध्ये ज्या बनवल्या गेल्या त्या पोर्टेबल आहेत. आपण वेगवेगळ्या मशीनवर एकच प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. सो इथे बोललं आहे की हार्डवेअर इंडिपेंडंट. हाय लेवल लँग्वेजमध्ये मोर इंग्लिश लाईक वर्ड्स असतात. जसं की आपण सीमध्ये इंट, फ्लोट, कॅर एटसेट्रा वर्ड्स यूज करतो, ते इंग्लिश लाईक वर्ड्स आहेत. तसं लो लेवल लँग्वेजमध्ये नव्हते. तर लो लेवल लँग्वेजमध्ये अजून एक डिसॲडव्हान्टेज असं होतं की प्रोग्रॅमरला हार्डवेअरचं नॉलेज असणं कंपल्सरी होतं. प्रोग्रॅमर्स शुड हॅव नॉलेज अबाउट कम्प्युटर हार्डवेअर. पण हाय लेवल लँग्वेजेसमध्ये समजा आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपर बनायचं आहे किंवा वेब डेव्हलपर बनायचं आहे, तर आपल्याला हे कंपल्सरी नाही आहे की हार्डवेअरचं नॉलेज असायलाच हवं. हार्डवेअरचं नॉलेज नसेल तरीही आपण लँग्वेजेसवर कमांड करून वेब डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकतो. सो लो लेवल लँग्वेजेसचं ते एक डिसॲडव्हान्टेज आहे, ते आपण ओव्हरकम केलं आहे हाय लेवल लँग्वेजमध्ये. लो लेवल लँग्वेजचे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 8085, 8086 लँग्वेजेस. अँड हाय लेवल लँग्वेजेसमध्ये जावा, पास्कल, कोबोल, फॉर्ट्रान एटसेट्रा हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर त्यानंतर आपण लो लेवल लँग्वेजेसचे 2 सब टाईप्स आहेत, मशीन लँग्वेज आणि असेंब्ली लँग्वेज. तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते पाहू.
मशीन लँग्वेज जी होती ती बायनरी फॉर्मॅटमध्ये होती आणि मशीन लँग्वेज ही अर्लिएस्ट लँग्वेज आहे इन कम्प्युटर हिस्ट्री. ओके, सो इट इज अर्लिएस्ट लँग्वेज डेव्हलप इन 1940s अँड असेंब्ली लँग्वेज अर्ली 1950sमध्ये बनवली गेली. मशीन लँग्वेज ही बायनरी फॉर्मॅटमध्ये होती आणि असेंब्ली लँग्वेज जेव्हा बनवण्यात आली तेव्हा ती सिम्बॉलिक लँग्वेजमध्ये बनवण्यात आली. म्हणजेच त्याच्यात निमॉनिक्स म्हणजे स्मॉल इंग्लिश लाईक वर्ड्स यूज करण्यात आले. मशीन लँग्वेजला जो प्रोग्राम आपण राईट करायचो तो ट्रान्सलेट करण्याची गरज नव्हती कारण ती ऑलरेडी बायनरी फॉर्मॅटमध्ये होती. पण असेंब्ली लँग्वेज जी की सिम्बॉलिक लँग्वेज होती तिला ट्रान्सलेट करावं लागायचं मशीन लँग्वेजमध्ये. त्याच्यामुळे असेंब्ली लँग्वेजचं एक्झिक्युशन स्लोली व्हायचं, स्लोवर एक्झिक्युशन, अँड मशीन लँग्वेजचं एक्झिक्युशन फास्ट व्हायचं बिकॉज इट इज ऑलरेडी इन बायनरी फॉर्मॅट. But because of its written in binary format, it is difficult to write programs in binary. We cannot understand binary language as easily as we know English. Okay, so machine language लिहिण्यासाठी डिफिकल्ट होती आणि असेंब्ली लँग्वेज ॲज कम्पेअर सोपी होती. सिम्बॉलिक लँग्वेज जी होती म्हणजेच असेंब्ली लँग्वेज ती ट्रान्सलेट करण्यासाठी एक मशीन सॉफ्टवेअर यूज करावं लागायचं. त्याला म्हणायचे फ्रॉम हाय लेवल सो दॅट इज अबाउट मशीन लँग्वेज स्पेशल सॉफ्टवेअर लाईक कंपायलर ऑर इंटरप्रेटर. आफ्टर दॅट यालाच आपण आपल्या ज्या हाय लेवल लँग्वेजेस आहेत द कंपायलेशन त्यांना पण हा जो पार्ट आहे ॲज लाईक असेंब्ली लँग्वेज त्यांना पण आपल्याला कन्व्हर्ट करावं लागतं. लक्ष देऊ नाही का मशीन कोडमध्ये. द कम्प्युटर आपण जे हाय लेवल लँग्वेज इन्स्ट्रक्शन्स इन बायनरी हे आपल्याला माहिती आहे. कम्प्युटरला त्याला बायनरी लँग्वेज मशीन कोड म्हणजे ऑब्जेक्ट इंग्लिश और मराठी ह्या लँग्वेज ट्रान्सलेट करावं लागतं. हे प्रोग्राम रिटन इन हाय लेवल लँग्वेजेस सोर्स कोड हाऊ टू बी कन्व्हर्टेड इन टू मशीन कोड इन ऑर्डर टू बी एक्झिक्युटेड. ओके, देन आता आपण हा सोर्स कोड मशीन कोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कंपायलर यूज करतो. आता कंपायलरची डेफिनेशन इथे दिली आहे. कंपायलर इज अ स्पेशल सॉफ्टवेअर यूज टू कन्वर्ट सोर्स कोड टू ऑब्जेक्ट कोड. हे पाठ करा. डन. कंपायलेशन प्रोसेस म्हणजे काय कळलं. आता आपण नंतर पाहूयात कंपायलर आणि इंटरप्रिटर या दोघांमधला काय डिफरन्स आहे. तर कंपायलर काय करतो, पूर्ण एंटायर प्रोग्राम घेतो आणि त्याच्यासाठी ऑब्जेक्ट कोड तयार करतो. पण तसं इंटरप्रिटरमध्ये होत नाही. इंटरप्रिटर सिंगल इन्स्ट्रक्शन्स घेतो प्रोग्रामच्या आणि त्याला ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्वर्ट करतो. मग ह्याच्यामुळं काय होतं, कंपायलर इज फास्टर अँड इंटरप्रिटर इज स्लोअर. कंपायलर जो असतो त्याच्यामध्ये इंटरमिजिएट ऑब्जेक्ट कोड फाईल क्रिएट केली जाते आणि इंटरप्रिटरमध्ये इंटरमिजिएट फाईल इज नॉट क्रिएटेड. देन कंपायलरला मोर मेमरी रिक्वायरमेंट लागते आणि इंटरप्रिटरमध्ये मेमरी रिक्वायरमेंट इज लेस ॲज कम्पेअर टू कंपायलर. देन कंपायलरमध्ये काय होतं, लिस्ट ऑफ एरर्स जनरेटेड आफ्टर एंटायर प्रोग्राम इज चेक. सगळा प्रोग्राम चेक केल्यानंतर लिस्ट ऑफ एरर तयार केली जाते. आणि इंटरप्रिटरमध्ये जसं की तो सिंगल इन्स्ट्रक्शन्स घेऊन मग त्याला कन्व्हर्ट करतो म्हणून एरर्स आर डिस्प्लेड फॉर एव्हरी इन्स्ट्रक्शन इन इंटरप्रिटेड. सो इंटरप्रिटरमध्ये डिबगिंग इझी जातं आणि कंपायलरमध्ये डिबगिंग इज नॉट इझी. म्हणजेच एरर्स जे असतात, डिबगिंग म्हणजे काय आपण लास्ट बघणार आहे. आपण डिबगिंग म्हणजे काय, तर आपले जे एरर्स आहेत ते त्या एरर्समध्ये चेंजेस करतो आपण, त्याला म्हणतात डिबगिंग. आता कंपायलरमध्ये पास्कल अँड सी लँग्वेजेस कंपायलर यूज करतात आणि इंटरप्रिटर बेसिक ही एक लँग्वेज आहे ती इंटरप्रिटर यूज करतो. आफ्टर दॅट आपण पाहूयात लिंकर आणि लोडर म्हणजे काय. तर आता आपला कंपायलर जो सोर्स कोड कन्व्हर्ट करतो ऑब्जेक्ट कोडमध्ये, तर प्री कंपाइल्ड कोड्स जे असतात ऑब्जेक्ट फाईल्स, लिंकर काय करतो, त्याला लिंक करतो, त्या ऑब्जेक्ट फाईल्स एकत्र करतो. आणि देन लोडर
त्या फाईल आपल्याला एक्झिक्यूट करायच्या असतात तो मेन मेमरीमध्ये लोड करतो. दिस लिंकर अँड लोडर इज नथिंग बट कम्प्युटर सॉफ्टवेअर्स कम्प्युटर प्रोग्राम्स. दिस बोथ आर कम्प्युटर प्रोग्राम्स. समजलं असेल तुम्हाला. तर त्याच्यानंतर आपण पाहू टेस्टिंग आणि टेस्ट केस म्हणजे काय. आता आपण एखादा कोड जेव्हा राईट किंवा रन करतो तर तो प्रोग्राम आपण जसा एक्सपेक्ट केला आहे तसा रन होतोय का आणि पाहिजे तो डिझायर्ड आउटपुट देतोय का हे पाहण्यासाठी आपण टेस्टिंग करतो. टेस्टिंग इज कॅरीड आउट टू व्हेरीफाय वेदर द प्रोग्राम रन्स ॲज एक्सपेक्टेड अँड गिव्ह द डिझायर्ड आउटपुट फॉर ऑल केसेस. फॉर टेस्टिंग अ सेट ऑफ टेस्ट केसेस आर क्रिएटेड. आता टेस्ट केसेस म्हणजे काय. टेस्ट केसेस इज सेट ऑफ कंडिशन्स. म्हणजे आपल्याला आता समजा ॲडिशन करायचे आहे तर 2+3=5 येणार हे आपल्याला माहीत आहे. बट जर त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स असतील ही एक कंडिशन झाली, 0 असेल ही एक कंडिशन झाली, किंवा म्हणजे हे जे व्हेरिएबल्स आहेत वेगळे वेगळे त्याच्यासाठी वेगळ्या कंडिशन्ससाठी आपल्याला पाहिजे ते डिझायर्ड आउटपुट येतं आहे का, हे टेस्ट केस असतं. टेस्ट केस इज सेट ऑफ कंडिशन्स ऑर व्हेरिएबल्स अंडर विच अ टेस्टर डिटरमाइन्स वेदर द सिस्टीम ऑर पीस ऑफ कोड सॅटिस्फाईज रिक्वायरमेंट्स ऑर वर्क्स करेक्टली. टेस्टिंग आणि टेस्ट केस कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आता आपण पाहू टाईप्स ऑफ एरर्स. आपण जेव्हा प्रोग्राम राईट करतो आणि तो एक्झिक्यूट करतो त्याच्यानंतर काही एरर्स दाखवतात बऱ्याचदा. तर ते एरर्स 2 प्रकारचे असतात. फर्स्ट इज सिंटॅक्स एरर अँड सेकंड इज सिमॅटिक एरर. आता सिंटॅक्स एरर म्हणजे काय. आपण प्रोग्राम राईट करण्यासाठीचं एक ग्रामर असतं ते म्हणजे रूल्स असतात त्याच्यात जर आपल्याकडून काही फॉल्ट झाला तर सिंटॅक्स एरर होतो. फॉर एक्झाम्पल काही लँग्वेजेसमध्ये लँग्वेजमध्ये आपल्याला स्टेटमेंट कंप्लीट झाल्यानंतर सेमिकोलन द्यायचं असतं, ते द्यायचं राहून गेलं म्हणजेच मिसिंग सेमिकोलन ॲट द एंड ऑफ स्टेटमेंट. जर असं झालं तर तिथं एरर दाखवतो, त्याला सिंटॅक्स एरर म्हणतात. सिंटॅक्स एरर रिमूव्ह करण्यासाठी सोपे असतात. सिंटॅक्स एरर्स आर इझी टू रिमूव्ह. देन सिमॅटिक एरर्स. सिमॅटिक एरर्स आर ऑल्सो नोन ॲज लॉजिकल एरर्स. सो म्हणजे आता सिमॅटिक एरर्स कधी होतात. ऑकर्स व्हेन वी मेक मिस्टेक्स इन अल्गोरिदम ऑर लॉजिक ऑफ प्रोग्राम. फॉर एक्झाम्पल आपल्याला करायचं आहे ॲडिशन पण जर आपण चुकून ॲडिशनच्या जागी सबस्ट्रॅक्शनचं साईन दिलं तर तिथे होतो सिमॅटिक एरर, लॉजिकल एरर. रिमूव्हिंग सिमॅटिक एरर्स इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. आपण आता पुढे काय दिलं आहे, दिस इज कॉल्ड डिबगिंग. म्हणजेच एरर्स दुरुस्त करणे, आपण जे चेंजेस करतो एरर्स क्लिअर करतो त्यालाच म्हणतात डिबगिंग. आता नंतर आपण पाहूयात प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स. आता हे वाचताना जरी अवघड वाटत असलं तरी खूप सोपं आहे. प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स म्हणजे काय. प्रोग्रॅमिंग पॅराडिम्स रेफर्स टू स्टाईल ऑफ प्रोग्रॅमिंग. म्हणजे हाऊ प्रोग्रामर्स बिल्ड्स स्ट्रक्चर अँड इलेमेंट ऑफ प्रोग्राम. सो प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्सचे 2 मेन पार्ट पडतात, इम्परेटिव्ह अँड डिक्लेरेटिव्ह. हे तुम्हाला समजायला सोपं जावं आणि लगेच लक्षात यावं म्हणून मी एका स्क्रीनवर बसवलं आहे. त्याचे टाईप्स आणि त्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन मी इथे सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तर ते वाचून घ्या. जास्त इम्पॉर्टंट नाही आहे पण तरी पण एकदा ते वाचून घ्या. आता आपण पाहू गुड प्रोग्रॅमिंग प्रॅक्टिसेस म्हणजे काय. तर गुड प्रोग्रॅमिंग प्रॅक्टिसेस इज नथिंग बट सम रूल्स आर गिवन फॉर इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर ऑर युअर प्रोग्राम. सो आपल्याला हे काही रूल्स फॉलो करावे लागतात प्रोग्राम राईट करताना. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डॉक्युमेंटेशन. म्हणजे प्रोव्हाइडिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन अलॉंग विथ द कोड टू मेक इट इझियर टू अंडरस्टँड. समजा आपण कोड लिहितोय तर आपण तिथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, जी कोडचा पार्ट नसते त्याला डॉक्युमेंटेशन म्हणतात. नंतर इंडेंटेशन म्हणजे कन्वे स्ट्रक्चर विथ इन द प्रोग्राम.
आता प्रोग्राम लिहिताना एका सरळ लाईनमध्ये न लिहिता एका स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये लिहितात, ज्याने आपली क्वालिटी प्रोग्राम लिहिण्याची क्वालिटी वाढते. त्याला इंडेंटेशन म्हणतात. नंतर नेमिंग कन्व्हेन्शन्स म्हणजे यूज गुड नेमिंग कन्व्हेन्शन्स. जेव्हा आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो तेव्हा रिलेटेड नेम्स यूज करणं, त्याला नेमिंग कन्व्हेन्शन्स म्हणतात. रिलेटेड नेम्स यूज करावे लागतात तिथे. देन कीप द कोड इज सिम्पल. इट इज इम्पॉर्टंट टू कीप कोड सिम्पल. अँड पोर्टॅबिलिटी म्हणजे कोड शुड नॉट कंटेन हार्ड कोडेड व्हॅल्यूज दॅट मे चेंज इन फ्युचर सच ॲज पॅरामीटर्स लाईक फाईल नेम्स, युजर नेम्स. ते फ्युचरमध्ये चेंज होऊ शकतं. सो हे जे रूल्स आहेत ते आपण जेव्हा प्रोग्राम लिहू तेव्हा आपल्याला लक्षात येईल. तर आपण आज पाहिलं आज आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस पाहिल्या, त्याचे टाईप्स आणि सब टाईप्स बघितले. त्याच्यानंतर कंपायलेशन प्रोसेस बघितली. कंपायलर आणि इंटरप्रिटरमधला डिफरन्स बघितला. लिंकर लोडर काय आहे ते बघितलं. त्यानंतर टेस्टिंग, टेस्ट केस, टाईप्स ऑफ एरर्स आणि गुड प्रोग्रॅमिंग प्रॅक्टिसेस बघितलं. तर इथे आपला फर्स्ट चॅप्टर संपतो, विच इज प्रॉब्लेम सॉल्विंग आस्पेक्ट्स. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.